जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77 वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आता एवढा आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती खूप चालू आहे त्या व्हिडिओ बनवला, तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो, कारण आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो. तसे मित्रांनो, जे काही मटेरियल वापरले फोटो आणि व्हिडिओ सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला, तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. तसे मित्रांनो, तुम्हाला जर कॅपकटचं प्रीमियम व्हर्जन पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला कॅपकट आणि टर्बो VPN लागेल. तर तुम्हाला टर्बो VPN प्ले स्टोरवर मिळून जाईल. टर्बो VPN डाउनलोड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही टर्बो VPN ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. त्यानंतर मित्रांनो, सिंपल तुम्ही टॉप टू कनेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून हे टर्बो VPN तुम्ही कनेक्ट करून घ्या. तर अशा प्रकारे काही ते कनेक्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, टर्बो VPN कनेक्ट झाल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर आपलं कॅपकट ओपन करून घ्या. कॅपकट ओपन केल्यानंतर मित्रांनो, प्लसवरती क्लिक करा मित्रांनो, न्यू प्रोजेक्टवरती. तर मी माझं नेट बंद करून घेतो. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा मित्रांनो, आणि तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ मिळेल, तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ भेटेल. सिंपल त्या व्हिडिओवरती क्लिक करा. आणि व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, एक्स्ट्राचा ऑडिओ याचा ऑडिओ काढून घ्या. ऑडिओ काढल्यानंतर मित्रांनो, सिंपल तुम्ही काय करा, अशा प्रकारे तुम्ही 2 बोटामध्ये धरून यायला थोडी वाढून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बीटवरती क्लिक करा आणि एक इथे बीट द्या. अशा प्रकारे 2 बीट द्या मित्रांनो या फोटोपाशी. त्यात थोडं समोर आहे मित्रांनो, समोरानंतर इथे एक बीट ॲड करून घ्या. या प्रकारे मित्रांनो, इथे ॲड बीटवरती क्लिक करा. ॲड बीटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, परत व्हिडिओ प्ले करायचा आणि या प्रकारे इथे एक बीट ॲड करून घ्या. अशा प्रकारे राईटवरती क्लिक करा मित्रांनो. ॲड बीट केल्यानंतर राईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सिंपली मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओवरती या. इथे पहिल्या बीटपर्यंत या आणि स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. आणि ते स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा नेक्स्ट बीटपर्यंत. परत इथे आल्यानंतर दुसऱ्या बीटपर्यंत याचा इथे सुद्धा स्प्लिट करून घ्या. स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो, परत आपल्या तिसरा फोटो जिथं पडतो तिथं सुद्धा स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा. तर सिंपल मित्रांनो, स्प्लिट झाल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा आणि व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसवरती करा. रिप्लेसवरती केल्यानंतर मित्रांनो, जे तुम्ही फोटो ॲड केला तेच फोटो पहिल्यासाठी इथे ॲड करून घ्या. अशा प्रकारे हा फोटो ॲड झाला मित्रांनो. त्यानंतर सिंपली या फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया ते फिल करून घ्या मित्रांनो. परत आता नेक्स्ट बीटपर्यंत या मित्रांनो आणि रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्यानंतर हा एक फोटो घ्या मित्रांनो, याला सुद्धा आपल्याला शेत कवरून घ्यायचं. अशा प्रकारे मित्रांनो, हा फोटो ॲड होऊन जाईल. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. रिप्लेस ऑप्शनवरती या. रिप्लेस ऑप्शनवरती आल्यानंतर मित्रांनो, परत हा फोटो इथे ॲड करून घ्या. याला सुद्धा आपल्या शेत तुम्ही वाढून घेऊ शकता. तो वाढून घ्या मित्रांनो. त्यानंतर या फोटोवरती या. फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो, फोटोवरती क्लिक करा. थोडं समोर आहे मित्रांनो, इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर मित्रांनो, सिंपल तुम्ही तो ओव्हरले ऑप्शनवरती क्लिक करा आणि याच्यावर लॉंग प्रेस करून तुम्ही या फोटोला अशा प्रकारे तुम्ही या बीटपर्यंत तुम्ही वाढून घ्या मित्रांनो. इथपर्यंत वाढवल्यानंतर मित्रांनो, थोडं समोर या. थोडं समोर आल्यानंतर मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करा. ओव्हरले केलेल्या इथं स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा. स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करा. परत या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. या फोटोच्या स्टार्टिंगला प्लस की द्या. इथून सिंपल याच्यावरती क्लिक करून प्लस की द्या. थोडं समोर आहे मित्रांनो आणि एंडिंगला प्लस की द्या. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो, सिंपल तुम्ही या पहिल्या प्लस कीवरती या. हा फोटो खाली ओढून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे खाली ओढल्यानंतर सिंपल तुम्हाला इथं ग्राफचा ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करा आणि इज इन या ग्राफवरती क्लिक करा आणि राईटवरती क्लिक करा मित्रांनो. राईटवरती क्लिक केल्यानंतर सिंपली मित्रांनो, तुम्ही मी माझा नेट चालू करतो. त्यानंतर इथे रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करून हा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. तर काही अशा प्रकारे मित्रांनो, हा फोटो येऊन जाईल. परत नेक्स्ट फोटोवरती या.
त्यानंतर मित्रांनो इथून हा सुद्धा फोटो अशा प्रकारे तुम्ही कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर सिंपली ओव्हरलेवरती क्लिक करा मित्रांनो आणि हा फोटो याच प्रकारे अगोदर जसं आपण ॲड करता तसं ॲड करून घ्या. सिंपली अशा प्रकारे ॲड करून घ्या मित्रांनो. या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. स्प्लिट करून याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्या मित्रांनो. डिलीट झाल्यानंतर परत एका फोटोवरती क्लिक करा आणि स्टार्टला प्लस की द्या. सिंपली मित्रांनो इथं प्लस की द्यायची आणि या फोटोच्या एंडिंगला सुद्धा प्लस की द्या. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगच्या प्लस कीवरती यायचं. त्यानंतर या फोटोला अशा प्रकारे तुम्ही साईडला ओढून घ्या. त्यानंतर मित्रांनो परत ग्राफवरती क्लिक करा आणि ग्राफवरती क्लिक केल्यानंतर परत तेच ग्राफ ॲड करून राईटवरती क्लिक करा. त्यानंतर याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या मित्रांनो. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं मित्रांनो. त्यानंतर या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. याला सुद्धा कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर ओव्हरलेवरती या मित्रांनो आणि हा फोटो त्याच प्रकारे तुम्ही ॲड करून घ्या अशा प्रकारे. आणि इथे हा फोटो इथं स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा आणि याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करा. त्यानंतर फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. प्लसवरती इथे प्लस की द्यायची आणि या फोटोच्या साईडला सुद्धा प्लस की द्यायची एंडिंगला. तर अशा प्रकारे मित्रांनो प्लस की दिल्यानंतर स्टार्टिंगच्या प्लस कीवरती यायचा आणि हा फोटोवरती ओढून घ्यायचा मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर या दोन्ही प्लस कीच्या मध्ये यायचा आणि ग्राफवरती क्लिक करा आणि इज इन हा ग्राफ ॲड करून घ्या मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो लंचमध्ये जाऊन याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून राईटवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे मित्रांनो बॅकग्राऊंड रिमूव्ह. त्यानंतर सिंपली मित्रांनो या पहिल्या फोटोवरती या. इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये नंतर बॉडी इफेक्टमध्ये या आणि बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो थोडं नेटवर्क डाऊन आहे. मी माझा एरोप्लेन मोड चालू करतो. त्यानंतर मित्रांनो इफेक्ट लोड होईल. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये च्या साईडला तुम्ही क्लीन ऑप्शनमध्ये या आणि हा पहिला इफेक्ट ॲड करून घ्या. राईटवरती क्लिक करा मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर हा इफेक्ट थोडा इथे येऊन तर मित्रांनो 15 पर्यंत तुम्ही 0.7 पर्यंत ठेवून घ्या हा इफेक्ट. इथून हा इफेक्ट कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर या इफेक्टवरती लॉंग प्रेस करून हा आपल्या या दुसऱ्या फोटोच्या तिथे घेऊन बीटपर्यंत दुसऱ्या. त्यानंतर प्लस परत त्या इफेक्टवरती क्लिक करा आणि हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्या. कॉपी करून तर याला लॉंग प्रेस करून आपल्या तिसऱ्या फोटोच्या बीटपर्यंत घेऊन या मित्रांनो. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ होऊन जाईल मित्रांनो. तर थोडा प्ले करून बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ होऊन जाईल. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्ही ही जी 1080 पी दिसेल ते या. त्यानंतर याचा या खालच्या दोन्ही राईट जे रेषा द्याल त्या फुल करून घ्या आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.